बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। मंत्री अडचणीत असताना अजित पवार नेमके आहेत कुठे असा सवाल आता उपस्थित होतोय। कोकाट यांच्या व्हिडिओनं रान पेटलेलं आहे आणि अशा वेळेला अजित पवार गप्प का असा सवाल उपस्थित केला जातोय। रोज सकाळी उठून अजित पवार यांच्या कामाला सुरुवात होत असते आणि याच माध्यमातून ते अनेक प्रश्नांची उत्तरे देत असतात। मात्र आता फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यानंतरही अजित पवारांनी मात्र कोणतीही कमेंट दिलेली नाहीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, एरवी सकाळी उठून कामाला लागलेले अजित पवार हे अनेकदा पुणेकरांनी पाहिलेले आहेत, बारामतीकरांनी पाहिलेली आहेत, महाराष्ट्रानं पाहिलेत, का गप्प आहेत अजून अजित पवार या संपूर्ण प्रकरणावर? वास्तविकतेत गेले 4 दिवस माणिकराव कोकाटेंचा विषय गाजत असताना या संपूर्ण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे आणि उपमुख्यमंत्री असणारे आणि कोकाटेंचे प्रमुख नेते जे आहेत ते अजित पवार यांनी स्पष्ट स्वतःची भूमिका मांडणं हे गरजेचं आहे, पण असं करताना दिसत नाही। या विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट 2 वेळा नाराजी व्यक्त केलेली आहे। तटकरे सांगतायत की राज्याचे आमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार हेच अंतिम निर्णय कोकाटेंच्या बाबतीत घेतील, कारवाई करायची का, खातं बदलायचं का, या संपूर्ण विषयाच्या संदर्भात। मग अशा परिस्थितीत अजित पवार कुठे आहेत? जर पाहिलं तर 22 तारखेला अजित पवारांचा वाढदिवस होता, त्यामुळे अजित पवार हे कुठे ना कुठेतरी त्यांच्या खाजगी कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण परिवारासोबत होते। पण त्याच्यानंतरनं त्यांची मुंबईतली पूर्वनियोजित कार्यक्रम होता 23 तारखेचा, पण तरी देखील अजित पवार हे मुंबईत मंत्रालयात आले नाहीत, ते पुण्यातच थांबले। संध्याकाळी ते मुंबईत आले, त्यांनी काही राष्ट्रवादीच्या आणि इतर काही लोकांच्या गाठीभेटी देवगिरीवर केल्याचं म्हटलं गेलेलं आहे। आज सकाळपासून अजित पवार मंत्रालयात आलेले आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास 3 ते 4 दिवसापासून अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंच्या विषयाच्या संदर्भात थेट कुठलीही भूमिका मांडताना दिसलेली नाही आहे। वास्तविकतेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवारांनी स्वतःची भूमिका याबाबत ती स्पष्ट करणं गरजेचं आहे की माणिकराव कोकाटेंची जी कृती आहे त्याचं ते समर्थन करतात का, जर ते समर्थन करत नाही तर त्यांच्यावर कारवाई काय करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात। आणि हे अजित पवारांचं आत्ताचं नाही, यापूर्वीसुद्धा ज्या वेळेस सिंचन घोटाळा झाला अचानक ते गायब झाले आणि त्यानंतर त्यांनी थेट राजीनामा दिला होता उपमुख्यमंत्रीपदाचा। त्यानंतरनं ते स्वतः कराडला गेले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाची इथे त्यांचं एक विधानावरनं जे होतं धरणातल्या संदर्भातलं त्याच्यावरनं सुद्धा त्यांनी भूमिका मांडली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची माफी मागण्यासाठी तिथे ते गेले होते। असे वेगवेगळे प्रकरणं आहेत की ज्यावेळेस अजित पवार हे अडचणीत येतात त्यावेळेस ते त्यांची भूमिका स्पष्ट करण्याच्या ऐवजी ते संपूर्ण अलिप्त भूमिका घेतात आणि माध्यमांपासून 2 हात लांब राहतात। आत्तासुद्धा माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामध्ये असंच दिसून येतंय। सध्या माणिकराव कोकाटेंचा विषय प्रचंड गाजतोय। दुसरीकडे सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईसाठी सुद्धा त्यांनी फक्त ट्विटरवरनं माहिती दिली, त्या संदर्भात सुद्धा कुठेही प्रसारमाध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया देताना दिसले नाही आहेत। एकंदरीतच पाहिलं तर कोणताही विषय अडचणीचा आला तरी अजित पवार हे 4 हात लांब राहत आहेत प्रसारमाध्यमांपासून आणि सार्वजनिक जे कार्यक्रम आहेत त्यासुद्धा फारसे करताना दिसून येत नाही आहेत। अगदी सागर, याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं मुंडेंच्या राजीनाम्याच्या वेळेला सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावरती सुद्धा ते बोलणं टाळत होते, त्यानंतर अखेर तो राजीनामा घ्यावा लागलाच। आता पुन्हा कृषी मंत्रीच आहेत आणि कोकाटे हे जवळचे मानले जातात खरं तर त्यांच्या। अशा वेळेला जी काही संदिग्ध विधानं केली जातात, विधानांमध्ये सुद्धा अडचणीत येणारे कोकाटे आणि त्यातून जवळीक असणारे आपलेच जे स्वकीय आहेत पवारांच्या रूपानं हे सगळे मागणी करायला लागलेत, यावर आता खरं तर अजित पवारांना समोर येऊन बोलावंच लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली का, की पुन्हा एकदा अशी परिस्थिती मुख्यमंत्री निर्माण करतील, काही चिन्ह दिसत आहेत का तशी? वास्तविकतेत आपणास माहीत आहे की धनंजय मुंडे प्रकरणामध्ये सुद्धा अजित पवारांनी विधानं केली होती, पण कारवाई करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाच अखेर भूमिका घ्यावी लागली होती आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना बोलवून राजीनामा तुम्हाला द्यावा लागेल असं स्पष्ट आदेश दिले गेले। अर्थात यानंतरनं धनंजय मुंडे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक आणि त्यावेळेसचे तत्कालीन खाजगी सचिव यांच्या मार्फत राजीनामा पाठवला होता, पण संपूर्ण प्रकरण त्यावेळेस पाहिलं तर अजित पवारांनी थेट ठोस भूमिका घेताना फारसे दिसले नाहीत। आत्तासुद्धा कोकाटेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा जी आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसमधली जी भूमिका समजून येते त्यानुसार 2 मतप्रवाह कोकाटेंवर कारवाई करण्याच्या बाबत आहेत। एका बाजूला अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे कोकाटेंना कारवाई थेट करावी
नये अशा स्वरूपाची भूमिका आहे, तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि इतर पक्षातले नेते जे आहेत ते याबाबतची तटस्थ भूमिका घेताना दिसत आहेत. अर्थात तटस्थ भूमिका याचा अर्थ कोकाटेंच्या बाजूने कौल त्यांचा नाही आहे जवळपास दिसून येतो. अशा परिस्थितीत अजित पवारांना ही सगळी कुशल परिस्थिती जी आहे ती हाताळणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची जी प्रतिमा म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदेचे आमदार, खासदार, मंत्री जे दररोज एक प्रकरण समोर येत आहेत आणि शिंदेची डोकेदुखी वाढवत आहेत, अशातच अजित पवारांचे सुद्धा एक जे मंत्री आहेत, आमदार आहेत, हे त्यांच्या वेगवेगळ्या कृतींनी अजित पवारांची डोकेदुखी वाढवत आहेत आणि या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच येते. काही विधानांबाबत देवेंद्र फडणवीस हे आपणास माहीत आहे की विधिमंडळामध्ये सुद्धा आमदारांच्या ज्या कृती तिथे घडली होती त्यांच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यावरनं अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली होती. माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात सुद्धा त्यांच्या 2 प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत, कोकाटेंच्या कृतींच्या संदर्भात आणि त्यांच्या घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भात सुद्धा. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजित पवार नेते म्हणून किंवा त्यांच्या पक्षाचे प्रमुख सर्वेसर्वा असणारे आणि उपमुख्यमंत्री पक्षाचे नेते जे आहेत त्यांनी स्वतःहून पुढे येऊन भूमिका मांडणं हे गरजेचं होतं. अशा परिस्थितीत अजित पवार समोर येताना दिसले नाही आहेत. वास्तविकतेत त्यांनी समोर येऊन ही स्वतःची पक्षाची आणि कोकाटेंच्या बाबतची भूमिका मांडणं हे गरजेचं आहे, पण असं होताना दिसत नाही. ह्याच्यावरनं जवळपास स्पष्ट येतं की कोकाटेंना वाचवण्याचा त्यांचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. पण अजित पवारांचं हे नेहमीच विषय आहे की ज्या वेळेस अडचणीचे विषय येतात, ज्या वेळेस त्यांच्यावर टोकाची टीका होते, अशा वेळेस अजित पवार माध्यमांपासून 2 हात लांब राहतात आणि एकदम गायब होणं असं म्हणतो आपण तशा स्वरूपाचं होतात. त्यांचं प्रशासकीय कामकाज, बैठका हे सगळ्या सुरू असतात, पण कोणत्याही कुशल मुद्द्यांना थेट डायरेक्ट भूमिका न घेता, हात न घालता लांब राहायचं हे असं स्वरूपाची भूमिका आधीसुद्धा अजित पवारांनी घेतली आणि कोकाटेंच्या प्रकरणामध्ये आत्तासुद्धा घेताना दिसून येत आहे. नक्कीच. मात्र अर्थातच आता यावरती काय अपरिहार्यता आहे अजित पवारांची असा सवाल विचारला जातोय विरोधकांकडून सुद्धा, आणि येत्या काळातही हा विषय हा लांबेलच. जोपर्यंत कोकाटेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते. धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी सागर.